शान है ये तो जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, हा तुम्ही टेटस बघतच असाल। तर आजचा जो टेटस आहे तो 27 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त आपल्याला टेटस तयार करायचा आहे। तर भावनो, व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेले समजून जाईल आणि मटेरियल सुद्धा मिळून जाईल। तर भावनो, मटेरियल तुम्हाला जी फाईल मध्ये दिलेले ते मटेरियल तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल। आणि भावनो, या व्हिडिओची प्रोजेक्ट लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्याचे प्रोजेक्ट सुद्धा टेलिग्राम वरती दिलेले, तुम्ही तेथे जाऊन अलाइट मोशन ऍप्लिकेशन मध्ये इम्पोर्ट करू शकता। आजचा जो टेटस तयार करायचा आहे तो आपल्याला एक ऍप्लिकेशन मध्ये करायचा आहे, ते म्हणजे अलाइट मोशन। तर भावनो, ते तुमच्याकडे नसेल तर डाउनलोड करून घ्या, ते सुद्धा तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल। तर भावनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस क्रिएट करू शकता। तर भावनो, पासवर्ड कोणीही मला इंस्टाग्राम वरती विचारू नका, कमेंट बॉक्स मध्ये विचारू सुद्धा नका, आणि तुम्हाला व्हिडिओ मध्येच पासवर्ड दिलेला आहे, पासवर्ड बघून मटेरियल डाउनलोड करा आणि मटेरियल एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर भावनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले, दोन्हीला जॉईन व्हायचं आहे। तर भावनो, चला आपण वेळ घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अलाइट मोशन ऍप्लिकेशन असेल तर डाउनलोड करून घ्या आणि ओपन करायचे। तर भावनो, अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, हे अलाइट मोशन ऍप्लिकेशन ओपन केलेलं आहे। तर पाहू शकता बीट मार्क प्रोजेक्ट आणि टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट असे व्यवस्थित तुम्हाला मी प्रोजेक्ट दिलेले आहेत। तर आपले बीट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। तर भावनो, पाहू शकता या सॉंगला मी बीट मार्क करून दिलेले आहे। तर भावनो, आजचा जो टेटस आहे तो टेटस खास तुमच्यासाठीच आहे। संविधान दिन या दिनानिमित्त आपल्याला टेटस तयार करायचा आहे। तर आपले हे सर्व व्यवस्थित मटेरियल ऍड करून घ्यायचं आहे। इथे लिरिक्स ऍड करायचं आहे आणि इथे फोटो ऍड करून घ्यायचा आहे। तर सिंपली आपले मटेरियल फोल्डर ओपन करायचे, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भावनो आपले मटेरियलचे फोल्डर कुठे आहे ते शोधून घ्यायचं आहे। तर भावनो, हे मटेरियलचे फोल्डर आहे आपलं। तर हे तुम्हाला फोटो व्यवस्थित सर्व दिलेले आहे, तुम्हाला बॅकग्राऊंड दिले, अशोक चक्र दिले, बाबासाहेबांची पीएनजी दिली आणि टेक्स्ट इफेक्ट सुद्धा पीएनजी दिलेले आहे। तर सिंपली तुम्हाला काय करायचे, हे फोटो असे व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत। असे व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याचा रेशो जो आहे तो याचा रेशो 3 ठेवून घ्यायचा आहे। तो व्यवस्थित 3 ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे। तर भावनो, फोटो जे आहे ते आपले व्यवस्थित ऑलरेडी इथं सेट होऊन जातील। तर हे जे फोटो आहेत ना तुम्हाला भावनो, हे फोटो 2.26 या बीट मार्क पर्यंत ठेवून घ्यायचे आहेत। या बीट मार्क पर्यंत ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला सर्व ऑलरेडी फोटो दिलेले आहेत। तर 2.26 इथपर्यंत आपले फोटो ऍड करून घ्यायचे आहेत। तर 2.29 इथून आपले लिरिक्स ऍड करून घ्यायचे आहेत। तर भावनो, आपले पहिले लिरिक्स ऐकायचे आणि इथं टाईप करून घ्यायचे आहे। तर भावनो, तुम्हाला मी ऑलरेडी लिरिक्स एक प्रोजेक्ट दिलेले, ते प्रोजेक्ट ओपन करायचे। तर भावनो, पाहू शकता हे व्यवस्थित असं सिलेक्ट करायचे, लेअर मध्ये जायचे, कॉपी करायचे, कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क वरती यायचे। बीट मार्क वरती आल्यानंतर 2.29 इथं येऊन हे पेस्ट करायचे। तर भावनो, हे माझ्या चॅनलचे लोगो आहे। जर तुमच्याकडे तुमच्या चॅनलचा लोगो किंवा नाव असेल तर इथं माझं ते डिलीट करायचे आणि तुमच्या चॅनलचे नाव टाकायचे आणि हे व्यवस्थित भावनो हे लिरिक्स इथं ऍड करायचे। हे लिरिक्स ऍड केल्यानंतर आपले मेन मटेरियल ऍड करून घ्यायचे, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भावनो हा बॅकग्राऊंड पीएनजी याच्यावरती क्लिक करा, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची। पुन्हा प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन भावनो अशोक चक्र सिलेक्ट करा, प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर मॉन ट्रान्सफर वरती जाऊन याची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करायची आणि व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित वरच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे। आणि भावनो, आपली पीएनजी आहे ना बाबासाहेबांची पीएनजी, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, मीडिया मध्ये जाऊन ऑल मीडिया मध्ये जाऊन ही बाबासाहेबांची पीएनजी आहे याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या। प्लस केल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायची आहे। आता भावनो, आपलं ब्लॅक पीएनजी ऍड करायची, प्लस वाला आयकॉन वरती क्लिक करा, हा रेक्टेंगल सिलेक्ट करून 3 डॉट वरती क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरिया वरती क्लिक करून हे व्यवस्थित साईज ठेवून घ्यायची आहे। पुन्हा या रेक्टेंगल वरती क्लिक करा, कलर मध्ये जायचे, 2 नंबरचा ऑप्शन यूज करायचे, हे व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर वरच्या बाजूला आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची। पुन्हा या रेक्टेंगल वरती क्लिक करा, ब्लेंडिंग ऑप्शन मध्ये जाऊन डार्क मध्ये जाऊन मल्टिपल करायचे,
मल्टिपल केल्यानंतर आता आपल्याला टेक्स्ट पीएनजी ऍड करून घ्यायचे. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो हे टेक्स्ट पीएनजी याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करा. प्लस केल्यानंतर याची लेंथ सुद्धा शेवटपर्यंत ठेवून घ्यायचे. तर आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे ठेवून घ्यायचे. पुन्हा या अशोक चक्राच्या पीएनजी वरती क्लिक करायचे, एंडिंगला यायचे, मॉन ट्रान्सफर वरती जाऊन रोटेशन मध्ये येऊन तुम्हाला एंडिंगला एक प्लस की द्यायचे आणि तुम्हाला हे रोटेशन 180 ठेवून घ्यायचे. तर भावांनो पाहू शकता हे अशोक चक्र व्यवस्थित तिथे फिरताना दिसून जाईल. आता भावांनो ओव्हरली व्हिडिओ ऍड करायचा. प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावांनो तुम्हाला हा ओव्हरली व्हिडिओ दिला याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. वाढलेला पार्ट जो आहे त्याचा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन लाईटिंग मध्ये जाऊन स्क्रीन करायचं. तर भावांनो पाहू शकता हे व्यवस्थित असं दिसून जाईल. या व्हिडिओची ऑपेसिटी जी आहे ती कमी करून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित कमी केल्यानंतर पाहू शकता तो इफेक्ट व्यवस्थित दिसून जाईल. तर व्यवस्थित कट केल्यानंतर आता तुम्हाला ह्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर आपले टेक्स्ट इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे. हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर याच्यात एक इफेक्ट दिलेला आहे, याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्ट मध्ये जाऊन 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट वरती क्लिक करायचे. बीट मार्क वरती येऊन भावना आपण जे कट इफेक्ट कट प्रोजेक्ट केला आहे ना, याला व्यवस्थित हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर भावनो या व्यवस्थित सर्व मटेरियलला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर भावनो आपला इफेक्ट जो व्यवस्थित सेट झालेला आहे. तर आता तुम्हाला इथे काय करायचे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो एरो दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. व्हिडिओ क्वालिटी मध्ये जायचे, क्वालिटी जेवढी ठेवायची ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो व्हिडिओ पूर्ण बघा, मटेरियल मिळून जाईल, पासवर्ड सुद्धा मिळून जाईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आयडीला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. तर भावनो भेटूया आपण पुन्हा नवीन दुसऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये.